नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अनअकॅडमीवर. आणि माय नेम इज राकेश कुमार गवालरे. आणि जर हे माझ्याबद्दल तुम्हाला बघायचं असेल तर बघा, मला 4 इयर हिस्ट्री शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. 4 वर्षापासून माझ्या हिस्ट्रीचा विषय आहे. एक्झाम प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी हे माझं इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर मेंटर 10,000+ स्टुडंट्स, हे माझ्याबद्दल जर तुम्हाला वाचायचं असेल, बघायचं असेल तर तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर व्हॉट इज अनअकॅडमी सबस्क्रिप्शन. ह्याच्यात तुम्हाला काय भेटेल? लाईव्ह क्लासेस भेटेल, टेस्ट सिरीज भेटेल, डाऊट क्लिअरिंग सेशन होणार आणि फुल सिलेबस आम्ही कंप्लीट करून देणार. ह्याच्यानंतर आमचं सबस्क्रिप्शनचं तुम्हाला कशा पद्धतीचं बेनिफिट भेटणार त्याचं मी सांगतोय. ह्याचं तिकडे आम्ही का लिहिलं? अटेंड अनलिमिटेड लाईव्ह क्लासेस. ह्याचं मिनिंग काय? जर तुम्ही एक कुठल्याही विषयाचं, एक कुठल्याही कोर्सचं सबस्क्रिप्शन घेतलं म्हणजे तुम्हाला वेगवेगळं दुसरं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. म्हणजे जर तुम्ही MPSCचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला SSC, रेल्वे आणि वेगवेगळे पूर्ण कोर्सेस ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होणार. हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर रेग्युलर आम्ही डाऊट सेशन ठेवतो. त्याच्यानंतर आमची पूर्ण क्लास लाईव्ह होणार. म्हणजे तुम्ही बेस्ट एज्युकेटर जे भेटेल त्याच्याशी डायरेक्ट कनेक्ट करू शकतात. कंप्लीट प्रिपरेशन. त्याच्यानंतर क्विझेस पण आम्ही ठेवतो. इंटरॅक्टिव्ह आणि एंगेजिंग क्लास हा फार महत्त्वाचा आहे. डाउनलोड PDF, म्हणजे जे काय आम्ही तुम्हाला इकडे शिकवलं त्याची पूर्ण PDF इमिजिएटली तुम्हाला अवेलेबल होणार. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या नोट्स प्रिपेअर करण्याची गरज नाही. रेग्युलर आम्ही टेस्ट सिरीज ठेवतो. प्रॉपर गायडन्स पण तुम्हाला इकडे भेटेल. त्याच्यानंतर आपण पुढे येतो. अनअकॅडमी सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं ह्याच्यासाठी सिम्पली तुमचं जे प्ले स्टोअर आहे तिकडे जायचं आणि अनअकॅडमी लर्निंग ॲप हा डाउनलोड करायचा, इन्स्टॉल करायचं. आणि इन्स्टॉल करण्याच्या नंतर मॅनेज गोलमध्ये जाऊन तुम्हाला भेटेल का स्टेट PSC किंवा PCS म्हणू द्या. त्याच्यात आपल्याला महाराष्ट्र PSC मध्ये जायचं, MPSC मध्ये जायचं आणि तिकडे कशात जायचं? प्लस सबस्क्रिप्शनमध्ये जायचं. प्लसमध्ये अशा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्याचं मीनिंग आहे गेट सबस्क्रिप्शन. तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. आणि हा माझ्यासाठी सांगतोय, जर तुम्ही माझा प्रोमो कोड यूज करणार, माझा प्रोमो कोड आहे राकेश G, हा माझा प्रोमो कोड आहे. जर तुम्ही माझा प्रोमो कोड यूज करणार तर तुम्हाला नक्की 10% म्हणजे 10% एवढा डिस्काउंट तुम्हाला भेटणार. याची मी गॅरंटी घेऊ शकतो. त्याच्यानंतर आता MPSC मध्ये नेमका आपल्याला काय वाचायचं ह्याच्यावरती मी एक सिलेबस काढलाय. आणि हा सिलेबस आयोगाने दिलेला नाही. हा सिलेबस मी स्वतः काढलं. कशाप्रमाणे? मागच्या वर्षाचं प्रश्नपत्र काढलं आणि त्याच्याप्रमाणे मी हा पूर्ण सिलेबस काढला. आणि जितका सिलेबस आणि संसाधने इकडे मी सांगतो ते पूर्ण मी तुम्हाला करून देणार. हाच क्लासमध्ये करून देणार. तुम्हाला फक्त क्लास अटेंड करायचे आणि जे मी नोट्स प्रोव्हाइड करणार त्या नोट्सचं PDF डाउनलोड करायचं आणि फक्त अभ्यास करायचा. उरलेलं सर्व तुम्ही माझ्यावर सोडू शकता, म्हणजे माझ्यावर ट्रस्ट करू शकता. आता बघा, हिस्ट्रीमध्ये आपल्याला 3 हिस्ट्री भेटेल. 3 हिस्ट्री कुठली ते सर्वांना माहिती असेल. एवढं प्राचीन इतिहास, प्राचीन म्हणजे एन्शियंट हिस्ट्री. दुसरं मिडविल हिस्ट्री म्हणजे मध्ययुगीन इतिहास. त्याच्यानंतर तिसरं आपलं आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास इतका आपल्याला वाचायचं आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न भेटेल. एक कशाबद्दल? संकल्पनेवरती आधारित म्हणजे कन्सेप्च्युअल. एक प्रश्न भेटेल काय? कन्सेप्च्युअल हा प्रश्न भेटेल. आणि दुसरा फॅक्च्युअल. 2 प्रकारचे प्रश्न तुम्हाला हिस्ट्रीमध्ये भेटेल. ह्याच्यात जास्त जे प्रश्न विचारतात तर तुम्ही सांगू शकता 60% ते तुम्हाला फॅक्च्युअल विचारणार आणि 40% कन्सेप्च्युअल विचारणार आहे. आता बघा, एन्शियंट हिस्ट्रीमध्ये नेमका आपल्याला काय वाचायचं हे बघा. हे इकडे मी सिलेबस काढलं. फर्स्ट त्याच्यात मी लिहिलेलं आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे.
कुठलीही एक्झाम असू द्या, ह्याच्याबद्दल तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न भेटेल म्हणजे भेटेल. कुठल्याही एक्झाम असू द्या, MPSC असू द्या, UPSC असू द्या, रेल्वे असू द्या, काही पण असू द्या, ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न भेटेल. त्याच्यानंतर वैदिक पिरियड जर तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून घ्या, आणि जर सोडायचं असेल तर कधी कधी ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि हे जे 2 टॉपिक आहे ते फार महत्त्वाचे आहे, जैनिझम आणि बुद्धिझम. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच्यावरती तुम्हाला नक्की प्रश्न भेटेल म्हणजे भेटेल, कुठल्याही एक्झाम असू द्या. आणि ह्याच्यात एक अजून महत्त्वाचं टॉपिक आहे अशोका. अशोकावरती पण ते प्रश्न विचारतात, ते बुद्धिझमचं रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 टॉपिक भेटले इकडे, म्हणजे इम्पॉर्टंट कुठलं, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, दुसरं जैनिझम, बुद्धिझम. हे 3 पर्सन्स होते ते अमेरिकेत होणार. एक्झाम्पल, नोबेल प्राइज ते 80% किंवा 60 to 70% नोबेल प्राइज अमेरिकेच्या लोकांना भेटतं, किंवा वेस्टर्न कंट्रीच्या लोकांना भेटतं. अमेरिकेला जास्त, कारण अमेरिका हा वेळेला काय सुपर पॉवर. आणि ह्याचं मिनिंग हे नाही भारतात इंटेलिजंट लोक नाही, तसं बिलकुल नाही. कारण हे बघा, भारताची पॉप्युलेशन किती आहे, 130 करोड कमी ते कमी, आणि अमेरिकेची 40 करोड. आणि जास्त इंटेलेक्च्युअल कुठे पाहिजे, इकडे पाहिजे. पण इकडे कशाला भेटतात, त्याचं रिझन आहे त्या लोकांनी संसाधन खूप अवेलेबल आहे. म्हणजे जे काय फॅसिलिटी रिसर्चसाठी किंवा दुसरं त्यांच्या प्रयोगसाठी पाहिजे, ते फॅसिलिटी त्या लोकांनी अवेलेबल आहे. भारतात ते अवेलेबल नाही. त्याच्यासाठी आपलं सायंटिस्ट पलायन करतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, IITचे पासआउट किंवा IIMचे पासआउट ते अमेरिकेला जातात, आणि तिकडे त्या लोकांनी चांगली सॅलरी पण भेटते, फॅसिलिटी पण भेटते, त्याच्यासाठी ते तिकडे जातात. आणि हा पद्धतीचा जो सिनेरिओ आहे ते भारतात पण होता. कधी, गुप्ता पिरियडमध्ये. आणि तेच गुप्ता पिरियडमध्ये फार इम्पॉर्टंट लोक भारतात झाले. एक नाव तुम्ही ऐकलं असेल, कालिदास, शेक्सपियर ऑफ इंडिया त्याला आपण म्हणतो, कालिदासला. दुसरं तो धन्वंतरी, गॉड ऑफ मेडिसिन. आयुर्वेद आमचं त्यावेळेला खूप फेमस होतं. आणि अजून तुम्ही ऐकलं असेल समुद्रगुप्त, त्याला आपण का म्हणतो, भारताचं नेपोलियन म्हणतो. मग हा आपलं काय होतं, गोल्डन एरा होता भारताचा, बरोबर. आता बघा, आर्ट अँड कल्चर. आर्ट अँड कल्चरमध्ये आपल्याला काय वाचायचं, जास्त आर्ट अँड कल्चर ते विचारत नाही. ह्याच्यात आपल्याला दोन वस्तू, 2 टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत, ते आपल्याला वाचायचे आहे. एक आहे फोक डान्स, आणि दुसरं क्लासिकल डान्सेस. हे 2 टॉपिक आपल्याला वाचायचे आहे. आणि तुम्ही ऐकलं असेल, क्लासिकल डान्स, भारतात 7 क्लासिकल डान्सेस आहे. ते 7 क्लासिकल डान्सेसचं तुम्हाला नाव लक्ष ठेवायचं, ते मी तुम्हाला दाखवतो. बघा, 7 क्लासिकल डान्सेस. ह्याच्या आधी आपल्याला हे बघायचं आहे, हा क्लासिकल डान्स कुठून आला. क्लासिकल डान्स म्हणजे काय, क्लासिकल डान्स एक तुम्ही नाव ऐकलं असेल, नाट्यशास्त्र. ही एक चांगली बुक आहे. आणि ही बुक कोणी लिहिलं, ह्याचं नाव आहे भरतमुनी. परीक्षेत विचारता हा माणसाचं नाव भरतमुनी. हा माणसाने का लिहिलं, नाट्यशास्त्र. आणि ते नाट्यशास्त्रमधून आपण काढलेले आहे 7 क्लासिकल डान्सेस. आणि ते 7 क्लासिकल डान्सेस तुम्हाला लक्ष द्यायचं, ते परीक्षेत विचारतात, मी परत सांगतो. त्याच्यात बघा, पहिला तुम्ही ऐकलं असेल कुचीपुडी. खूप इम्पॉर्टंट आहे, फार एक्झाममध्ये विचारलेलं गेलं आहे. हा कुठला आहे, आंध्र प्रदेश आहे, कुचीपुडी, लक्ष ठेवा. दुसरं, केरळचे 2 क्लासिकल डान्स फॉर्म आहे, ते 2 तुम्हाला लक्ष द्यायचं. एक मोहिनी अट्टम केरळचं आहे, इकडे लिहून दिलं मी. आणि मोहिनी अट्टमचं नंतर एक आहे कथकली. खूप इम्पॉर्टंट आहे. हा पण कुठचं, केरळचं. म्हणजे केरळचे 2 क्लासिकल डान्स फॉर्म आहे, एक मोहिनी अट्टम आणि दुसरं कथकली. पुढे बघा, भरतनाट्यमचं नाव तुम्ही ऐकलं असेल, भरतनाट्यम कुठचं, तामिळनाडूचं आहे, हे पण लक्ष द्यायचं. 4 झाले. आणि एक अजून आहे भरतनाट्यमचं नंतर, एक आहे कथक.
लक्ष द्या, कथकली आणि कथक डिफरंट आहे हा. कथक यूपीचं, परत सांगतो मी, कथकली कुठचं आहे? कथकली केरळचं आणि कथक यूपीचं, हे दोन्ही लक्षात ठेवा. आणि 2 क्लासिकल डान्स फॉर्म कुठचे आहे? केरळचे, एक मोहिनीअट्टम आणि एक कथकली. आंध्र प्रदेशचे कुचिपुडी, हा पण फार इम्पॉर्टंट आहे. आणि 2 खूप इझी आहे, ते परीक्षेतला विचारत पण नाही, मणिपूरचं मणिपुरी आणि ओडिशाचं ओडिशी. हे 2 क्लासिकल डान्स फॉर्म, म्हणजे 7 क्लासिकल डान्स फॉर्म्स, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे आर्ट आणि कल्चरमध्ये आपल्याला बघायचं. आता बघा, क्लासिकल डान्स आणि फोक डान्समध्ये डिफरन्स काय ते तुम्ही स्वतः बघितलं असेल. क्लासिकल डान्स म्हणजे ज्याचा त्यांचे भावभंगिमा, त्यांचं एक्सप्रेशन फिक्स असतात, त्यांचं डोळ्याचं पण फिक्स असतात, हाताचं पण फिक्स असतात. आणि फोक डान्स म्हणजे तिकडे जायचं आणि सरळ नाचायचं. एक्झाम्पल, लावणी जाऊन नाचायचं, किंवा गरबा असू द्या, दांडिया असू द्या, हे काय फोक डान्सेस आहे, त्याच्यात एवढं काय फिक्स नाही. आणि क्लासिकल डान्स म्हणजे तो त्याच्यात त्यांचं जे एक्सप्रेशन आहे, त्यांचं जे डान्स फॉर्म आहे तो फिक्स आहे. म्हणजे इतका आपल्याला वाचायचं आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, बुद्धिझम, जैनिझम, आणि ह्याच्यात काय गुप्ता पिरियडचं इम्पॉर्टंट टॉपिक, ते मी स्वतः तुम्हाला दाखवणार. काय वाचायचं? मौर्य एम्पायर, आर्ट अँड कल्चर, इतका हे आपल्याला एन्शियंट हिस्ट्रीमध्ये वाचायचं आहे. जास्त आपल्याला PhD करायची नाही, फक्त जे काय इम्पॉर्टंट आहे तेच वाचायचं फक्त. कारण माझा एक मित्र तो एन्शियंट हिस्ट्रीमध्ये PhD करतोय, तर ते तुम्हाला करायचं असेल तर MPSC सोडून द्या, ते त्याच्या मागे MPSCच्या नादीत लागू नका. मग बघा, पुढे बघतो आपण. ह्याच्यात रिसोर्सेस काय, हे रिसोर्सेस पण मी काढले. 5th क्लास स्टेट बोर्ड बुक. स्टेट बोर्ड बुक वाचायची गरज आहे नक्की, हे आपल्याला वाचायचं लागणारच. 6th क्लास स्टेट बोर्ड बुक, त्याच्यानंतर 10th क्लास स्टेट बोर्ड बुक, आणि 6th क्लास NCERT, 12th क्लास NCERT, ह्याचा पार्ट 1, फक्त पार्ट 1. हे कशासाठी? एन्शियंट हिस्ट्रीसाठी आपल्याला इतकं वाचायचं आहे. 5th क्लास, 6th क्लास बोर्ड, 6th क्लास आणि 12th क्लास NCERT बुक, आणि 12th फक्त पार्ट 1. पुढे येऊ आपण. मिडविल एरामध्ये येतो, म्हणजे मध्ययुगीन हिस्ट्रीमध्ये येतो. त्याच्यात आपल्याला दिल्ली सल्तनत वाचायची आहे. दिल्ली सल्तनतमध्ये पूर्ण आपल्याला घराणे वाचायचं नाही, फक्त स्लेव्ह डायनेस्टी, खिलजी डायनेस्टी, लोधी डायनेस्टी, इतके इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला लक्ष ठेवायचं असेल तर ह्याचा एक ट्रिक आहे, ते ट्रिक मी इकडे लिहून देतो. गुल खिले तो सांस लो. गुल खिले तो सांस लो. ह्याच्यात काय? गुल म्हणजे गुलाम डायनेस्टी, खिलजी डायनेस्टी, तुगलक डायनेस्टी, सय्यद डायनेस्टी आणि लोधी डायनेस्टी. इकडे लिहून देतो मी. गुलाम डायनेस्टी म्हणजे गुलाम घराणा, त्याच्यानंतर खिलजी घराणा, अलाउद्दीन खिलजी हाच घराण्याचं होतं. तुगलक डायनेस्टी, त्याच्यानंतर सय्यद डायनेस्टी, त्याच्यानंतर लोधी डायनेस्टी. आणि तुम्हाला माहित असेल 1526 मध्ये पानिपतचा प्रथम लढा झाला होता, फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत, आणि त्याच्यात इब्राहिम लोधीची पराभव झाली आणि त्याला डिफीट कोणी केलं? बाबर. आणि बाबरच्या येण्याच्या नंतर कोण आले भारतात? मुघल आले. मुघल वाचायचे नाही. ह्याच्यात आपल्याला विशिष्ट औरंगजेबवरती लक्ष द्यायचं, कारण औरंगजेबने आपल्या शिवाजी महाराजांना भरपूर त्रास दिला, आणि आपले शिवाजी महाराजांनी पण औरंगजेबला खूप त्रास दिले, बरोबर. तर खूप म्हणजे मुकाबला केला त्याचा. म्हणजे आपल्याला औरंगजेबवरती ह्याच्यात लक्ष द्यायचं जास्त. त्याच्यानंतर साऊथमध्ये आपल्याला विजयनगर साम्राज्य, बहमनी साम्राज्य, आणि आपल्या मराठा एम्पायर तर वाचायचं, आणि भक्ती चळवळी, एवढा आपल्याला वाचायचा आहे. कुठे? मध्ययुगीन हिस्ट्रीमध्ये. पुढे आपण येतो. पुढे याच्यासाठी संसाधने काय? परत स्टेट बोर्ड वाचायची, 7th क्लास आणि 10th क्लास स्टेट बोर्ड, 7th क्लास NCERTची बुक, आणि 12th क्लास पार्ट 2. पार्ट 1 आपण एन्शियंट हिस्ट्रीसाठी बघितलं, आणि आता पार्ट 2 आपल्याला बघायचं आहे मिडविल हिस्ट्री, म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी आपल्याला बघायचं आहे. फक्त एवढं आपल्याला वाचायचं आहे. पुढे येतो आपण आता मॉडर्न हिस्ट्री. आणि मॉडर्न हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगतो, जे काय इतिहासाचे ते प्रश्न विचारतात, हिस्ट्रीचे ते प्रश्न विचारतात, त्याच्यात
80% ते प्रश्न आधुनिक भारतात म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीचे ते विचारतात 80%, 80%. आणि 20% जे तुम्हाला भेटेल त्याच्यासाठी आपल्याला कुठे जायचं, एन्शियंट हिस्ट्री आणि मिडविल हिस्ट्रीमध्ये. म्हणजे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास खूप डिटेलमध्ये बघायचा आहे, बरोबर. आणि त्याच्यात हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र ऑब्विसली हे आपल्याला वाचायची आहे MPSC साठी. मॉडर्न सोशल रिफॉर्मर्स, एक्झाम्पल आचार्य विनोबा भावे, महात्मा ज्योतिबा फुले, राजा राममोहन राय. आणि त्याच्यानंतर इतिहासमध्ये इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हा पण आपल्याला बघायचा आहे. पुढे येतो आपण. ह्याच्यासाठी संसाधने काय, एक BL ग्रोवर एक चांगली बुक आहे, जयसिंग पवार पण चांगली बुक आहे, बिपिन चंद्रा पण खूप चांगली बुक आहे. पण जर तुम्ही हे 3 बुक वाचायला गेलो तर हे खूप जास्त होणार. आणि जर तुम्हाला भेटलं असेल तर तुम्ही हे करू शकता, त्याचं मी सांगत नाही, पण ते करून घ्या. मग ह्याच्यापेक्षा ही जी बुक आहे स्पेक्ट्रम ती खूप चांगली बुक आहे. हे आपल्याला भेटेल हिंदी किंवा इंग्लिशमध्ये भेटेल, मराठीत नाही. मग ही स्पेक्ट्रम जर तुम्ही वाचले तर कुठल्याही प्रश्न 90% मी सांगू शकतो, 90% मी सांगू शकतो तुमचे प्रश्न बाहेर जाणार नाही. आणि मी इतकं जे रिसोर्सेस सांगितलं ते रिसोर्सेस मी स्वतः इकडे पूर्ण करून देणार, हे लक्षात ठेवा. जे काय मी तुम्हाला सांगितलं 6th क्लास 7th क्लास आणि 10th क्लासचं जे स्टेट बोर्ड आहे, त्याच्यानंतर NCERTची बुक आहे, त्याच्यानंतर स्पेक्ट्रम आहे, हे पूर्ण मी इथेच करून देणार. तुम्हाला फक्त PDF डाउनलोड करायचे, आधी माझं लेक्चर ऐकायचं, माझं लेक्चर अटेंड करायचं, PDF डाउनलोड करायची आणि अभ्यास करायचा, दुसरा काहीच नको. आणि दुसरं ह्याच्यानंतर जर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मी, देअर इज नो शॉर्टकट. तसं नाही 2 दिवसांनी 4 दिवसांनी होणार प्रिपरेशन, तसं जर तुम्ही अभ्यास करणार आहेत 6 महिने, कमीत कमी 7 महिने 8 महिने, ते तुम्ही इकडे या. नाहीतर शॉर्टकट म्हणजे 15 दिवसात 10 दिवसात महिन्यातून अशा होत नाही. लोक माझ्याकडून येतात, सर माझं प्रिलिम्स क्लिअर झालं, आता मेन्समध्ये काय करायचं. तर मेन्ससाठी तसं नाही, 1-2 महिन्यात ते होणार नाही, शॉर्टकट तुम्हाला भेटेल नाही. कंटिन्युटी मेंटेन करायची, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होणार. जर तुम्ही ते डोक्यात ठेवला 2 दिवसात किंवा 4 दिवसात होणार, तसं कधीच होणार नाही. ह्याचं मी सांगतोय, तुम्ही बघितलं असेल, साधारण वर्कर असू द्या म्हणजे श्रमिक असू द्या, त्याचे प्लॅनिंग किती असते, 1 दिवसाचे, सकाळी जायचं आणि संध्याकाळी कमवून यायचं आणि जेवण घ्यायचं, हे असतात. आणि आमच्यासारखं सॅलरीचे लोक किती दिवसाचे प्लॅनिंग करतात, ते महिन्याचं करतात, आणि काही लोक वर्षाचे करतात. आणि जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहे ते 10 वर्षाचे 15 वर्षाचे 5 वर्षाचे असं प्लॅनिंग करतात. म्हणजे तुम्ही हे लक्ष ठेवू नका, आज आपण केलं आणि उद्या आपल्याला रिझल्ट भेटेल, तसं काहीच होत नाही. फक्त आपल्याला कंटिन्युटी मेंटेन करायची आणि रेग्युलर त्याचा प्रॅक्टिस करायचं, त्याच्यावरती वर्क करायचं, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होणार. तुम्ही जर डोक्यात ठेवलं आहे 4 दिवसात होणार किंवा महिन्यातून होणार, तसं चालणार नाही. मग त्याच्यासाठी तुमची कोणीही हेल्प करू शकणार नाही. मग आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सुरू करणार आहोत हिस्ट्री. थँक्स अ लॉट.